आठवण तर लई येते. काय करू मी? ए काय झालं रे? कुठं काय? मग काहीच नाही. मग का रडतीस? काय झालं? आहो मला ना बाबांची खूप आठवण येते हो. मला राहवतच नाही त्यांच्याशिवाय. सतत असं वाटतं की काय करत असतील काय नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना, आई गेल्यापासून एकटेच असतात ते. आणि परत माझ्या भावाची जबाबदारी, माझ्या बहिणीची जबाबदारी त्यांच्यावर करून करून किती करणार बरं ते. पण मी होते तर मग त्यांना मदत करू लागायचे, पण मी पण पळून आले हो. अरे जाऊन दे, आपण सगळ्या गोष्टी केल्यात. आपण त्यांना म्हणलं होतं की बाबा आपण द्या ही ती करा, म्हणून त्यांनी नाही इलाज आणि मग सगळ्या गोष्टी बरोबर करावं आहे लागल्या त्या तुमचं. गोष्टी. मला लय ना- नको टेन्शन घ्यायचं. होत असतं, येत असते, ती पण येत असते. आता मला कळतंय सगळ्या गोष्टी, सगळा अनुभव आहे मला त्या गोष्टीत. चल जाऊ दे, होत असतात. आता आमच्या मित्रांचे झालेले परत येते जाते, एखादं लेकरू बाळ झालं मग येऊन जाते. बरोबर आहे तुमचं, पण मला पण माहित होतं ते आपल्याला नकार देतील नाही का. त्याच्यामुळे तर मग हा निर्णय घेतला ना मी पळून जायचा. तिथे बरोबर आहे, पण ते आता कसं आहे, झालं त्याला आपण काय करू शकतो. पण मला वाटलं की ते बोलतील म्हणून नाही का. एक दोन बोलत असते रे, नको काळजी करू, बोलत असते सगळे. कधी? आणि तू सारखीच अशी रडत पडत बसली तर मग माझं कसं व्हायचं, असा विषय होतो ना. मग मला तरी कोण आहे असा विषय होतो. मग माझं जर थोडं मी पण व्हायबल होऊन जातोय. नाही तुम्ही नको काळजी करू. जेवण केलंस का? नाही कर ना आता. जेवण बिवण करायचं असतं एक तर आपलं असं. बरं तू एवढ्या लांबून यायची म्हणजे तू वाघासारखी आलीस माझ्याबरोबर. जा बाबा, तुम्हाला तर मस्करी सुचते बाबा कुठं पण. मस्कर नाही, मग रडत बसती की नुसतं डोळ्यातून नुसतं पाणी काढते. मी आलं की लगेच डोळ्यातून पाणी काढते. इथं मी सिरियस बोलते आणि तुम्हाला मस्करी सुचते नुसते. नुसतं हसवतात मला. तू आता काय सांगतो, जाऊ दे काय असेल ते असं. जेवण केलंस का? नाही केलं, करेन आता. तुम्ही केलं का? जेवणच करायचंय. मग आई कुठे गेली काय? आई असतील ना घरात. आई आई काय रे? काय करते? अरे काढा बनवत होती, हिला जरा डोकं दुखत होतं म्हटली. सारखी विचारत बसते ती काय तेच तिला म्हटलं सारखं नको विचार करू, आता झालं ते झालं, आता ते काय बदलणार आहे का? काय चालूच असते ते. पण तुला तो काय बोलते का, मी काय बोलते का? नाही. कशाला टेन्शन घेते त्यांचं? खरंच. पण एक सांगू आई, मला खरंच आई नाहीये, पण माझ्या आईची कमतरता तुम्ही भरून काढली. अगदी लेकीसारखा जीव लावतात तुम्ही मला. लेकच आहे माझी, तू सून नाहीये काय रे. मग काय तर सारखे रडके पडके नको तोंड घेऊन बसत जाऊ इथे. जाऊ नको. तुला कोणती गोष्ट कमी पडती बाबा की हे मला पाहिजे ते पाहिजे, तू आम्हाला माग ना, काहीच नाही आम्ही पुरवायला. आणि आज नाही उद्या ती तर येणारच आहेत ना.